विद्यार्थी मित्रो, मागील तासाला आपण संघटित क्षेत्रातील बँका यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण संघटित क्षेत्रातील दुसरी बँक व्यापारी बँक याचा अभ्यास करणार आहोत. बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. व्यापारी बँका या नफा मिळवणाऱ्या व्यावसायिक संस्था आहेत. या बँका नफा मिळवण्यासाठी ठेवीदारांच्या ठेवीवरती कमी व्याजदर दिला जातो आणि कर्जदारांना जास्त व्याजदर आकारून या बँका नफा मिळवण्याचं कार्य करतात. थोडक्यात ठेवीदार आणि कर्जदार यामधील मध्यस्थाची भूमिका या व्यापारी बँका करतात. व्यापारी बँका लोकांच्या ठेवीरूपाने बचती एकत्र करून या पैशाचा वापर त्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांना कर्जपुरवठा करण्यासाठी करतात. व्यापारी बँकांमध्ये अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका अशा बँकांचा समावेश होतो. रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 नुसार अनुसूचित बँकांचा समावेश व्यापारी बँकांमध्ये केलेला आहे. व्यापारी बँकांची मालकी आणि कार्यपद्धती यानुसार व्यापारी बँकांचे 4 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि विदेशी बँका असं 4 भागामध्ये या बँकांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये बँक म्हणजे काय किंवा व्यापारी बँक कशाला म्हटले जाते याचा अर्थ आपल्याला थोडक्यात पुढीलप्रमाणे अभ्यासता येईल. सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास ज्या संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारतात आणि ठेवीरूपाने गोळा केलेला पैसा गरजूंना कर्ज म्हणून देतात, अशा कार्य करणाऱ्या संस्थांना बँक असे या ठिकाणी म्हटले जाते. या बँका बचतीला प्रोत्साहन देतात आणि बचत रूपाने गोळा केलेला पैसा गुंतवणूक करण्यासाठी वापरतात. या व्यापारी बँका म्हणजे नफा मिळवणाऱ्या व्यावसायिक संस्था असतात. या बँका ठेवीदारांच्या ठेवीवरती कमी व्याजदर आकारतात आणि यातून दिलेल्या कर्जावरती जास्त व्याजदर आकारून स्वतः नफा मिळवतात. थोडक्यात ठेवीदार आणि कर्जदार यांच्यामधील मध्यस्थाची भूमिका पार पाडतात आणि या मध्यस्थीच्या भूमिके पार पाडण्यासाठी ते नफा मिळवण्याचं कार्य करतात. व्यापारी बँक म्हणजे काय याची व्याख्या काही तज्ज्ञांनी भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये केलेला आहे. तर या व्याख्यांच्या आधारे आपल्याला थोडक्यात बँक म्हणजे काय किंवा व्यापारी बँक म्हणजे काय याचा अर्थ अभ्यासता येईल. यामध्ये भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये बँक म्हणजे काय किंवा व्यापारी बँक म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. यामध्ये बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. थोडक्यात बँका या कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा आहे, हा पैसा लोकांकडून ठेवी रूपाने गोळा करतात. या ठेवींमध्ये बचत ठेवी, चालू ठेवी, मुदत ठेवी, आवर्त ठेवी अशा विविध ठेवींचा समावेश होतो. या ठेवींच्या माध्यमातून लोकांकडून पैसा जमा करून हा जमा केलेला पैसा ते इतर लोकांना कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरतात आणि ठेवीदारांनी हा पैसा मागणी केल्यानंतर त्यांचा पैसा तात्काळ त्यांना परत केला जातो. हा पैसा परत करण्यासाठी ते धनादेशाचा किंवा धनाकर्षाचा या ठिकाणी
उपयोग करून घेताना आढळून येतात. तर अशा पद्धतीने व्यापारी बँक किंवा बँक कार्य करताना आढळून येतात. त्यांना बँक असं या ठिकाणी म्हटले जाते. दुसरी व्याख्या प्राध्यापक केर्न क्रॉस यांनी केलेली आहे. यांच्या मते पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे ज्यानुसार आपल्याला सांगायचे झाल्यास असं म्हणता येईल की बँका या पैशाचा आणि पतपैशाचा व्यवहार करणाऱ्या संस्था आहेत. या बँका रोख स्वरूपातील पैशाचा आणि पतपैशाचा उपयोग करताना आढळून येतात. पतपैशामध्ये धनादेश, धनाकर्ज, मागणीपत्र यासारख्या साधनांचा त्यामध्ये उपयोग करून घेतला जातो आणि या साधनांच्या आधारे पैशाचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण केलं जातं की यामुळे रोख पैशाची बचत होते आणि व्यवहार सुलभरित्या आणि वेगाने होण्यास मदत होते. आणि त्यामुळे व्यापारी बँका आज मोठ्या प्रमाणात पतपैशाचा उपयोग करत असलेले आढळून येतात. आणि म्हणून म्हटलं जातं की पैसा आणि पतपैशाचा व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं या ठिकाणी म्हटले जाते. तर अशा पद्धतीने बँक म्हणजे काय किंवा व्यापारी बँक म्हणजे काय, तर ज्या संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारतात आणि ठेवी रूपाने गोळा झालेला पैसा किंवा जमा केलेला पैसा इतरांना कर्ज म्हणून देतात, अशा कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना बँक असं या ठिकाणी म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण बँक म्हणजे काय याचा थोडक्यात अर्थ या ठिकाणी अभ्यासलेला आहे.